मला ठाऊक आहे की वेळ जास्त झालेली आहे, पण विषय जिव्हाळ्याचा असल्यामुळे आपण थोडा वेळ दिला त्याबद्दल सुरुवातीलाच तुमची मनपूर्वक आभार मानतो. माझं संपूर्ण भाषण पण मी करणार नाही, घाबरू नका. पण सुरुवातीला आपल्या स्टेजवरील जे मान्यवर आहेत त्यामध्ये मी बघत होतो ऑल आर लॉयर्स. मी पण 1 वर्षाचं लॉ केलेलं आहे. सो आय एम ऑल्सो पार्टली क्वालिफाईड टू बी ऑन दॅट स्टेज. आपले आजचे प्रमुख वक्ते निकम सर, तसेच आपल्या मॅडम शेलार मॅडम आणि आपले दोन्ही मार्गदर्शक रॉबर्ट सर आणि जॉय ॲडव्होकेट, आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आणि सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला सांगितलं की तालुका विधी सेवा समितीच्या जागृत किंवा ॲक्टिव्ह सभासद ॲडव्होकेट विलियम फर्नांडिस आणि त्यांचे अध्यक्ष आपले बार काउन्सिलचे मोजेस ॲडव्होकेट, या सर्वांचे, तसेच स्टेज समोर जे बसलेले आहेत त्यामध्ये देखील अनेक ॲडव्होकेट्स आहेत, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज आपल्यामध्ये धर्मगुरू आहेत, तसेच समेट मंडळाचे वेगवेगळे सभासद आहेत. तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला धन्यवाद देत आहे. सरांनी आपल्याला सांगितलं की वक्त्यांचं भाषण सुरू होण्याबद्दल सगळं पूर्ण झालेलं असतं. माझ्यातलं आणखीन एक मुद्दा सरांनी पण पूर्ण केला की जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. पण त्याला जोडून आणखीन माझं एक वाक्य होतं सर, आणि मी त्याच्याने सुरुवात करणार होतो आणि त्याच्यानेच आता सुरुवात करतो की मत्तय 7:1 मध्ये सांगितलेलं आहे, कोणाचा न्याय करू नका. कोणाचा न्याय करू नका म्हणजे कोणी तुमचा न्याय करणार नाही. आणि म्हणून समेट मंडळामध्ये आपण न्याय करत नाही, तर आपण समेट करतो, सलोखा करतो, आपण समझोता करतो, वी रेकन्साइल. मॉन्सिनियर आम्हाला सांगायचे, आपण समेट मंडळामध्ये भाव देत नाही. भाव म्हणजे किंमत. आपण समेट मंडळामध्ये भाव देत नाही, आपण भाव देतो. वी गिव्ह रिलेशन. नातं जे आहे ते आपण देतो, आणि तेच आपलं उद्दिष्ट आहे की आपले जे नातेसंबंध आहेत हे कसे चांगले आपल्याला प्रस्थापित करता येतील. आजचा हा कार्यक्रम म्हणजे एकमेव असा कार्यक्रम नाही, आजच्या पुरता तो मर्यादित नाही, तर न्याय, शांतता, समाजातील ऐक्य यांच्या संगमनाचा तो एक प्रेरणादायी क्षण आहे. इट इज अ पाथ टू प्रमोट जस्टिस, पीस अँड हार्मनी इन द सोसायटी. न्यायव्यवस्था आणि समाजातील शांतता या दोन्ही घटकांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे. न्यायालय हे समाजातील न्यायाचे सर्वोच्च व्यासपीठ आहे, तर समेट मंडळ समाजातील मतभेद, गैरसमज आणि वाद संवादातून सोडविण्यासाठी महत्त्वाचे कार्य करतात. एका बाजूला न्यायस्थानावर बसून समाजातील सत्य, न्याय आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करणारे माननीय न्यायाधीश आहेत, तर दुसऱ्या बाजूला न्यायासाठी संघर्ष करणारे, दुर्बळाच्या बाजूने उभे राहणारे वकील आहेत. मात्र तिसऱ्या बाजूला समाजातील तणाव, गैरसमज, मतभेद आणि तुटलेली नाती पुन्हा जोडण्यासाठी कार्य करणारे आपल्यासारखे समाजसेवक आहेत. तेच समेट मंडळाचे सभासद आहेत. या तिन्ही शक्तीला एकत्र करून
समाजात केवळ न्याय नाही तर समाजाला एक दिशा देण्याचं पवित्र कार्य आपल्याला करायचं आहे. We unite here to give a direction to the society and the country at large. न्याय ही फक्त कायद्याची प्रक्रिया नाही. न्याय म्हणजे माणसाच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आहे. Justice is not mere a ritual of law. It is the sacred breath of human dignity. आणि म्हणून सामान्य नागरिक न्यायालयाच्या दारात येतो तेव्हा तो केवळ कायदेशीर निर्णय शोधत नसतो, तो आशा घेऊन येतो, तो विश्वास घेऊन येतो आणि त्याला खात्री हवी असते की समाजात अजूनही सत्य जिवंत आहे. आजच्या काळात समाजासमोर उभे राहणाऱ्या अनेक समस्यांमध्ये केवळ कायदेशीर निर्णय पुरेसे नसतात. मानवी नातेसंबंध जोपासणे तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच न्यायालयीन प्रक्रिया आणि स्थानिक पातळीवर समाजातील समस्या सोडविण्यासाठी परस्पर एकत्र येणे याद्वारे आपला समाज मजबूत होऊ शकतो. यासाठी आपले न्यायाधीश, आपले सर्व वकील एक पवित्र भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या प्रक्रियेमध्ये त्यांना सोबत करण्यासाठी आणि कुटुंबाचे भविष्य घडविण्यासाठी आपण समेट मंडळाच्या माध्यमातून घराघरामध्ये, शेजाऱ्यामध्ये, नात्यामध्ये, समुदायामध्ये एक मौल्यवान कार्य करण्यासाठी एकत्र येऊया. त्यासाठी आपलं योगदान जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कुटुंबातील वाद, शेजाऱ्यातील मतभेद, समाजातील गैरसमज हे प्रश्न मॅडमने सांगितल्याप्रमाणे संवाद, संयम आणि परस्पर समजुतीने सोडवण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा तो प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. जेथे संवाद तुटतो तेथे संघर्ष निर्माण होतो. जेथे समजूत संपते तेथे वाद वाढतो. जिथे अहंकार वाढतो तेथे समाज कमकुवत होते. अशा पार्श्वभूमीवर समेट मंडळ शांततेचे हात पुढे करतात. लोकांना ते शिकवतात की जिंकणे म्हणजे दुसऱ्यांना हरवणे नाही तर दोघांनी मिळून समाधान शोधणे. आजच्या काळात समाजाला दोन गोष्टींची गरज आहे. न्याय देणारी मजबूत व्यवस्था, त्याचबरोबर मने जोडवणारी संवेदनशील वृत्ती. त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. लेट अस मेक आवर सोसायटी अ सोसायटी ऑफ हार्मनी. वसई कोर्ट त्यासाठी प्रयत्न करीत आहे. आम्ही देखील आमचे प्रयत्न तुमच्यामध्ये मिसळू इच्छितो. एकच ध्येय, त्यासाठी आपण कार्य करूया. न्याय, अधिक शांतमय आणि जबाबदार समाज बनविण्यासाठी कटिबद्ध होऊया. आपण सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये प्रकाशाचे दीप आहात. न्यायाधीश न्यायाचा दीप प्रज्वलित करतात. वकील सत्याचा आवाज उठवतात. समेट मंडळ शांततेची ज्योत पेटवतात. ही ज्योत पुढील पिढीपर्यंत आपल्याला पोहोचवली पाहिजे. म्हणजेच पुढील पिढी इतिहास शोधील तेव्हा आपली नावे त्यात असतील. आजचा हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्याने सहकार्य केले त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. हा पहिला कार्यक्रम आहे, शेवट नाही. असे अनेक कार्यक्रम होत राहतील. विशेष करून पॅरिस पातळीवर देखील होतील. त्यासाठी आपण जागृती करूया. अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप. लेट अस मूव फॉरवर्ड. तुम्ही समेट मंडळाद्वारे जे कार्य करत आहात त्या कार्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आपल्या
मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ईश्वर आपल्याला न्याय, धैर्य, संयम आणि करुणा प्रदान करो. जय हिंद, जय संविधान.